रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून मी सचिन लिखित दिग्दर्शित लघुनाटिका स्मार्ट मॅन सादर करीत आहोत. आम्ही चैतन्य पब्लिक स्कूलचे विद्यार्थी. प्रधानजी कुठे गेले सगळे? दरबार एवढा मोकळा काय? प्रधानजी हाय तेच कशाला काय फडतायसा? ते गेलेत की चैतन्य पब्लिक स्कूलच्या गॅदरिंगला. गॅदरिंग म्हणजे? हो ही सगळी कशासाठी आल्यात? गॅदरिंगसाठीच की. ते गॅदरिंग वय. मला सांगा तुम्ही इतकी रस कुठे गेला होता? आम्ही गेलो होतो आमच्या गावी. मग तेथून या जनतेशी संवाद साधलाच असेल की. या जनतेशी आम्ही संवाद साधतच होतो की. तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही तुम्हाला रोज पत्र देखील पाठवतच होतो. हेच तर तुमचं चुकलं प्रधानजी. तसं नाही महाराज, काळ बदलला तशी लोकही बदललीत. तुमच्या दरबार सुद्धा 5Gचं स्पीड नाही. ओ ते मागं नसतंय. प्रधानजी तुम्हाला माहिती आहे तुमच्या राज्यात काय काय चालू आहे? आम्हाला सर्व माहिती आहे आमच्या राज्यात काय चालू आहे. चला तुम्हाला पूर्वेकडल्या राज्यात दाखवतो काय काय चालू आहे. चला. धरा माझा हात आहे, बसा माझ्या हॉटस्पॉट वर. चला चला डोळे बंद करा. ए फुटबॉल जा जा आणायचा. डोळे उघडा महाराज. बघितलं तुमच्या राज्यात काय काय चालू आहे? ही बघा कामात नाही गेलेली. ही तर बाबा मोबाईल वापरून कशी बारीक झाल्यात. हेच की तुमची ती फ्री फायरची पिढी. तुमचं लक्ष आहे तुमच्या राज्यात? आमचं लक्ष आहे, तुमचं लक्ष नसल्यामुळे हे सर्व चालू आहे. जा तुम्हाला पश्चिमेकडल्या राज्यात दाखवतो काय काय चालू आहे. चला. धरा माझा हात आणि बसा माझ्या हॉटस्पॉट वर. डोळे बंद करा. या मोबाईल ना तर जेवायचं राहिलं. मी जेवण येतो तर तुम्ही बरं राहा आमचं नाटक. मी पण जेवण तर तुम्ही बघा आमचं नाटक. काका करा बंद मोबाईल बघा की नाटक. डोळे उघडा महाराज. अहो प्रधानजी तुम्ही कोठे घेऊन आलेला आहात? येथे तर कोणीच नाही. कोणीच नाही. थांबा इकडे तिला नजर टाका महाराज. इकडं तिकडं ते बघा ते कोणतरी यायला सोडा प्रधानजी, सोडा आम्हाला जाऊ दे. सोडा प्रधानजी. अहो तुम्हाला धरलं नाही मी. असं म्हणतोय बघा की राजाची इज्जत कशी चालवत आहे. आलं ते आलं. लोक आलेत बघा. राम राम पाहुणा. राम राम पाहुणा. महाराज बहुतेक की बहिरी झालं वाटतं. त्यांच्या कानात कसले तरी दोरे आहेत ते काढून मग बोला. राम राम पाहुणा. अहो हळू बोललं की काय काय मी सांगा. राम राम म्हटलं. हो हाय हाय. राम राम म्हटलं. हो तेच ते बरं ते जाऊन द्या. मग तुमच्याकडे थोडी माहिती आहे. हा बघा आम्ही स्मार्टफोन वापरतो. आमचे व्हॉट्सअपवरती 400 ग्रुप आहेत. तुम्हाला काय बोलायचं असेल तर मेसेज करून बोला. माझा नंबर घ्या चला पटकन. 80504 80504. करू का आमच्या आमच्या तुला रेंज आहे का? नाही जा घेऊन येतो. महाराज नक्की घेऊन येशील ना रेंज? नक्की घेऊन ये. आजकालच्या पिढीला प्रत्यक्ष सुसंवाद साधायला वेळच नाही महाराज. प्रधानजी मला आजच्या तंत्रज्ञानाचं महत्त्व आहे पण आजच्या तंत्रज्ञानामुळे आपला सुसंवाद हरवत चाललाय त्याचं काय? हा तुमचा टेलर होता. मंडळी यांना कोणीतरी सांगा ते टेलर नसते ट्रेलर असते. आणि तुम्हाला प्रधानजी कोणी गेलं कोणास ठाऊक. तुम्हीच केले. अहो प्रधानजी. चला तुम्हाला दुसऱ्या राज्यात दाखवतो काय काय चालू. चला. धरा माझा हात आणि बसा प्रधानजी. हॉटस्पॉट वर. एवढं राग करू नका. डोळे बंद करा. जाकरी डोळे उघडा महाराज. हे बघा तुमची पिढी. त्यात भरीसभर म्हटलं तरी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, पबजी, शेअर चॅट, ट्विटर याच्यामुळे आपली पिढी महाराज मोबाईलमध्ये गुंतत चालली महाराज. यावर उपाय काय? यावर उपाय ऐका तर मंडळी. स्मार्टफोनचा अतिरेक टाळा. नाटकांची सुसंवाद साधा. पर्यावरणाचे रक्षण करा. भरपूर वाचन करा. आपल्या आरोग्य लांब राहा. पुस्तकांची मैत्री करा. शिक्षित पिढी गरजेपुरतं तंत्रज्ञान वापरा. तर मंडळी तुमच्या पण घरात सहाय्य
मंडळी, जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर आता तुम्हीच ठरवा स्मार्टमॅन बनायचं की नाही. आणि हो, नाटक जर खरंच आवडले असेल तर टाळ्या वाजवायला विसरू नका. तेवढंच मोबाईलपासून विश्रांती. धन्यवाद. धन्यवाद. नाटक आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. असं म्हणणार नाही ते म्हणणार लाईक करा म्हणजे टाळ्या वाजवा. खूप छान.